गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. लास्ट लेक्चर आपण पाहत होतो फ्रीजिंग पॉइंट ऑफ लिक्विड. लास्ट पॉइंटला काय काय पाहिलं आठवण करून देतो. पहिला पॉइंट होता फ्रीजिंग पॉइंट ऑफ लिक्विड. दुसरा डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. त्याच्यानंतर तिसरा रिलेशन बिटवीन डिप्रेशन in freezing point and what? आठवा परत रिलेशन बिटवीन डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट and vapor pressure, lowering of vapor pressure and lowering of vapor pressure. चौथा relation between molality, relation between molality and depression in freezing point. साहित्यामधले पोचले का सगळे? तर लास्ट मुद्दा आपण हे दोन पॉइंट पाहिले होते, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट अँड फ्रीजिंग पॉइंट ऑफ लिक्विड. काय होता प्रत्येक वेळेस रिवाइज करूयात आणि मग आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊयात. फ्रीजिंग पॉइंट ऑफ लिक्विड, vapor pressure of liquid is exactly equals to its own solid. It's called freezing point of liquid. म्हणजे एखाद्या सॉलिडचा जेवढा काही वेपर प्रेशर असेल, एखाद्या सॉलिडचा जो काही वेपर प्रेशर असेल किंवा एखाद्या लिक्विडचा जो काही वेपर प्रेशर असेल, तोच वेपर प्रेशर त्यापासून तयार झालेल्या सॉलिडचा असला पाहिजे, तेव्हाच तो आपण फ्रीजिंग पॉइंट ऑफ लिक्विड असं म्हणतो. लक्षात आलंय? म्हणजे एक लिटर वॉटर घेतला, एका पर्टिक्युलर टेम्परेचरला त्याला आपण बॉईल केल्यानंतर त्याच्या त्याचं वेपर क्रिएट होतील. तर त्याच्या वेपर जर क्लोज फ्लास्कमध्ये असेल तर त्याचं प्रेशर आपल्याला ऑब्झर्वेशन करायला पाहायला मिळेल. ओपन असेल तर त्याचं प्रेशर आपल्याला जाणवणार नाही. म्हणून आपण प्रेशर कुकरचा यूज करतो फूड मटेरियल कुक करण्यासाठी. ओके. मग आता पुढचा जो मुद्दा आहे आपला, कुठला? डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. डिप्रेशन मीन्स डिक्रीज होणे. काय डिक्रीज होणे? फ्रीजिंग पॉइंट डिक्रीज होणे, पण कोणाचा? फ्रीजिंग पॉइंट डिक्रीज होणे, पण कोणाचा फ्रीजिंग पॉइंट डिक्रीज होणे? तर फ्रीजिंग पॉइंट डिक्रीज होणे सोल्युशनचा फ्रीजिंग पॉइंट डिक्रीज होणे, त्याला आपण डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट असं म्हणतो. लक्षात आलं? म्हणजे हे दोन मुद्दे. हा पहिला मुद्दा फ्रीजिंग पॉइंट ऑफ लिक्विड. फ्रीजिंग पॉइंट ऑफ लिक्विड म्हणजे काय? द वेपर प्रेशर ऑफ लिक्विड इज एक्झॅक्टली इक्वल्स टू इट्स ओन सॉलिड. Vapor pressure of liquid is exactly equals to its own solid. It's called freezing point of liquid. त्याच्यानंतरचा जो मुद्दा होता डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. जेव्हा आपण एखाद्या सोल्युशनचा विचार करतो, सोल्युशनचा विचार करत असताना तर डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट, इट इज अ डिफरन्स बिटवीन फ्रीजिंग पॉइंट ऑफ प्युअर काय
Depression in freezing point. It is a difference between freezing point of pure solvent to the freezing point of solution. म्हणजे इनडायरेक्टली काय होते या ठिकाणी डेल्टा टी बी का टी एफ, डेल्टा टी एफ या ठिकाणी आपण असं लिहू शकतो डिप्रेशन फ्रीजिंग पॉइंट डेल्टा टी एफ इज इक्वल्स टू टी झिरो मायनस टी एस. It is a difference between freezing point of pure solvent to the freezing point of solution. Clear? आता मुद्दा आपला असा आहे की हे असं कसं पॉसिबल आहे, कसं शक्य झालं फ्रीजिंग पॉइंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट. कारण का सॉल्व्हंटची जी कंडिशन आहे, सॉल्व्हंट म्हणजे वॉटर, जेव्हा याचं फ्रीजिंग होतं एका पर्टिक्युलर सेक्शनमध्ये जस्ट लाईक फ्रीजमध्ये, याला ठेवल्यानंतर त्याच्या आजूबाजूने ज्या कोल्ड एअर रिलीज होतात, तर सॉल्व्हंटमध्ये फक्त आणि फक्त एकाच प्रकारचे मॉलिक्युल्स आहेत. सॉल्व्हंटमध्ये फक्त एकाच प्रकारचे मॉलिक्युल्स आहेत आणि त्या ठिकाणी जो स्पेस आहे तो एम्प्टी स्पेस प्रत्येक मॉलिक्युल्समध्ये तो सारख्या प्रमाणात आहे. That's why the cold air is inserted into that one and whole liquid is compact or compressed and converted into solid. मुद्दा लक्षात आला का बघा. पण जेव्हा सोल्युशनमध्ये कोल्ड एअर रिलीज होतील किंवा सोल्युशनमध्ये कोल्ड एअर पास होतील त्यावेळेस त्याच्यामध्ये सॉल्व्हंट तर आहेच आहे, पण सोल्यूट मॉलिक्यूल सुद्धा त्याच्यामध्ये आहेत आणि ज्या ठिकाणाहून ही एअर आतमध्ये पास होणारी आहे, जे की टोटल लिक्विडला सॉलिडमध्ये कन्वर्ट करण्यासाठी यूज होणारे आहे, तर त्या होलमध्ये हे सोल्यूट मॉलिक्युल्स त्या ठिकाणी जाऊन बसले असल्यामुळं त्याचं कॉम्पॅक्शन किंवा कंप्रेशन व्हायला वेळ लागतो. म्हणजे ॲट द सेम टेम्परेचर, ज्या टेम्परेचरला प्युअर सॉल्व्हंट फ्रीज होतो त्याच टेम्परेचरला सोल्युशन फ्रीज होत नाही. मग पुन्हा टेम्परेचर कमी करावं लागतं. म्हणजे याचाच अर्थ त्या सोल्युशनमध्ये असणारी हीट भराभरा बाहेर काढावी लागते. इनडायरेक्टली त्याचं टेम्परेचर सॉल्व्हंटपेक्षा कमी होईल आणि मग सोल्युशन आपल्याला फ्रीज झालेला पाहायला मिळेल. लक्षात येते सगळ्यांना? लक्षात येते का बघा सगळ्यांना? क्लिअर लक्षात येत आहे? ऑल क्लिअर? सगळ्यांना लक्षात येते का? क्लिअर? चलो मग आता मुद्दा काय आहे? T0 minus TS. T0 is a freezing point of pure solvent and TS is a freezing point of solution and delta TF is a depression in freezing point. मग याच्याशी रिलेटेड एक ग्राफ आहे पहा. याच्याशी रिलेटेड एक ग्राफ आहे, साधा सिंपल ग्राफ आहे. या ठिकाणी आपण मेन्शन करू 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर, त्याच्यानंतर इथं पॉइंट मेन्शन करू आपण ए, इथं पॉइंट मेन्शन करू आपण हा, याला आपण रिड्यूस करू, हा आहे सॉल्व्हंट, इथं म्हणू आपण सोल्युशन आणि या ठिकाणचं टेम्परेचर आहे. हे टेम्परेचर T0, हे टेम्परेचर TS, या ठिकाणी टेम्परेचर T0 आणि या ठिकाणचं टेम्परेचर TS. हा जो आहे डेल्टा TB आहे आणि या ठिकाणी हा A, या ठिकाणी B, इथं हा A, या ठिकाणी B, इथं C आणि या ठिकाणी C. मुद्दा लक्षात घ्या, एकाच ठिकाणी मी दोन ग्राफ रिप्रेझेंट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथं मात्र आपण रिप्रेझेंट करणार आहोत डेल्टा TF. आता दिसत नाहीये बऱ्याच जणांना, त्याच्यामुळे ग्राफ आणखीन थोडासा मोठा काढतो जेणेकरून आपल्याला त्याच्यामध्ये क्लिअरन्स होणं जास्त गरजेचं आहे. म्हणजे क्लिअर होणं जास्त गरजेचं आहे नेमकं काय चाललंय. ओके, ग्राफ आणखीन थोडासा मोठा काढतो मी, जो की आपल्याला दिसण्यास मदत होईल. हे आहे 1 ATM, that is a 1 ATM pressure. हा ग्राफ आहे सॉल्व्हंटचा,
याला म्हणू आपण सॉल्व्हंट आणि हा ग्राफ आहे सोल्युशनचा. इट इज अ T0 हा आहे TS, या ठिकाणी TS, T0. या ठिकाणी तुम्ही मेन्शन करू शकता डेल्टा TB, या ठिकाणी मेन्शन करू शकता डेल्टा TF. बरोबर आहे का? पहा सगळेजण क्लिअर कंडिशन आहेत का? पहा या ठिकाणी आहे पॉइंट ए बॉइलिंगसाठी, हा फ्रीजिंगसाठी पॉइंट ए आहे, इथं पॉइंट बी, या ठिकाणी पॉइंट बी, इथं हा पॉइंट येतो सी, इथं हा पॉइंट येतो सी. एकाच ठिकाणी दोन ग्राफ आपण रिप्रेझेंट करतो आहोत. जरा काळजीपूर्वक पहा. सिस्टमॅटिक आहे, अतिशय सोपं आहे. बघा, मिठाचं पाणी आहे, कॉमन सॉल्ट विथ वॉटर. या ठिकाणी या टेम्परेचरला तो फ्रीज झालाय. याला जर हीट वाढवत गेलात तर ऍट पॉइंट बी ला ऍट टेम्परेचर TS ला प्युअर सॉल्व्हंट बॉइल होईल. म्हणजे पहिल्यांदा बर्फ होता, हळूहळू मेल्ट व्हायला लागला, पाणी झालं, पाण्याचं पुन्हा हळूहळू इव्हापरेशन व्हायला लागलं आणि ऍट टेम्परेचर TS ला टोटल सोल्युशनचं वेपर प्रेशर 1 ॲटमॉस्फिअर एवढं आहे. टेम्परेचर कमी केलं तर तो फ्रीज होतो ऍट टेम्परेचर TS ला. सेम कंडिशन. मग इथं जो आहे हा जो डिफरन्स आहे, व्हॉट इज ग्रेटर? T0 इज ग्रेटर ॲज कम्पेअर टू TS. इथं काय? TS is greater as compared to T0. Therefore, that difference is delta TB, elevation in boiling point, depression in freezing point. हे टेम्परेचर जास्त, हे कमी. इथं हे टेम्परेचर जास्त, हे कमी आहे. मुद्दा लक्षात आलाय का? बघा, मुद्दा लक्षात आलाय? क्लिअर? हा आहे प्युअर सॉल्व्हंटचा ग्राफ. प्युअर सॉल्व्हंट त्या टेम्परेचरला फ्रीज होतो, हळूहळू टेम्परेचर जर वाढत गेला तर ऍट पॉइंट ए ला म्हणजे हे जे ॲटमॉस्फिअरिक प्रेशर आहे, इथं लिहू आपण 1 ॲटमॉस्फिअरिक प्रेशर. ऍट पॉइंट ए ला हा जो बॉइलिंग पॉइंट आहे, बॉइलिंग पॉइंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट, तेव्हा त्याचं प्रेशर 1 ॲटमॉस्फिअर एवढं आहे. मग डेल्टा TF इज इक्वल्स टू T0 मायनस TS आपण रिप्रेझेंट केलेलं आहे. इवन AB इज डायरेक्टली फॉर फ्रीजिंगचा इथून इकडचा पोर्शन, फ्रीजिंगचा पोर्शन हा, बॉइलिंगचा पोर्शन हा, दॅट इज अ पोर्शन ऑफ बॉइलिंग अँड इट इज अ पोर्शन ऑफ फ्रीजिंग. फ्रीजिंग मध्ये काय? डेल्टा TF इज इक्वल टू T0 मायनस TS. आता पुढे काय मेन्शन करायचं आपल्याला? AB इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू AB is directly proportional to AC. ए काय आहे? फ्रीजिंग पॉइंट ऑफ, ए काय आहे? फ्रीजिंग पॉइंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट. बी काय आहे? फ्रीजिंग पॉइंट ऑफ सोल्युशन. मग इथला ए काय आहे? फ्रीजिंग पॉइंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट. AB is directly proportional to AC, फ्रीजिंग पॉइंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट. सी काय आहे? फ्रीजिंग पॉइंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट प्रेझेंट इन द सोल्युशन. उद्या लक्षात आलं? मग याला आपण असंही मेन्शन करू शकतो, डेल्टा TF इज इक्वल्स टू P0 मायनस PS. आणि ऑफकोर्स इट इज राईट. वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट, फ्रीजिंगचा असू द्या नाही तर बॉइलिंगचा असू द्या, वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट इज ग्रेटर ॲज कम्पेअर टू द वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन. ऑल क्लिअर? ऑल क्लिअर? मग याला आणखीन काय मेन्शन केलंय? आता हा मुद्दा झाला रिलेशन बिटवीन डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट अँड लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. आता डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट अँड लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर P0 मायनस PS. इट्स अ लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, दॅट इज अ डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन म्हणजे काय? हे दोन टर्म्स येतात. म्हणजेच काय आलं? T0 मायनस TS इज इक्वल्स टू P0 मायनस PS असंही म्हणता येतं. कारण T0 इज अ फ्रीजिंग पॉइंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट, P0 इज अ वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट. या टेम्परेचरला याचं, या टेम्परेचरला याचं.
क्लिअर, कारण डायरेक्टली प्रोपोर्शनल आपण मेन्शन केलेलं आहे. मग याच्या पुढचा आणखीन एक मुद्दा आला, डेल्टा टी एफ इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू मोलॅलिटी. हा कन्सेप्ट क्लिअर झाला पहा इथपर्यंत. आता आपल्याला बघायचं रिलेशन बिटवीन मोलॅलिटी अँड डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. ओके, डेल्टा टी एफ इज इक्वल्स टू डेल्टा टी एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मोलॅलिटी. मग डेल्टा टी एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मोलॅलिटीला स्मॉल एम ने रिप्रेझेंट केलं जातं. त्याचबरोबर डेल्टा टी एफ इज इक्वल्स टू हा प्रपोर्शनॅलिटी साईन बाजूला काढला, त्याच्याऐवजी, कारण प्रपोर्शनॅलिटी साईन हा सुद्धा एक इज इक्वल टू कन्सेप्ट केला जातो, पण याला रिमूव्ह करण्यासाठी याच्यासाठी एक साईन वापरावं लागतं. ते साईन ह्या फ्रेझिंगशी रिलेटेड डेल्टा टी बी इज इक्वल्स टू या टी एफ आहे, या ठिकाणी के एफ इंटू मोलॅलिटी. क्लिअर आहे का बघा, डेल्टा टी एफ इज इक्वल्स टू के एफ इंटू मोलॅलिटी. जर डेल्टा टी एफ इज इक्वल्स टू ही व्हॅल्यू जर 1 असेल, डेल्टा के एफ ची व्हॅल्यू, कॉन्स्टंटची व्हॅल्यू जर 1 असेल, लक्षात येते का बघा, किंवा मोलॅलिटीची जर व्हॅल्यू 1 असेल, इफ मोलॅलिटी इज 1, देअरफॉर मोलॅलिटी जर 1 असेल तर डेल्टा टी एफ इज इक्वल्स टू के एफ येतो. इफ 1 मोलाल सोल्युशन असेल तर, इफ द सोल्युशन इज 1 मोलाल, so molality is equals to 1, that time this term is totally 1, so delta TF is equals to KF, म्हणजेच कॉन्स्टंट, म्हणजे KF is equals to T0 minus TS. क्लिअर. मग आता आपण थोडंसं पुढे जाऊयात. मग या मोलॅलिटीचा फॉर्म्युला डेल्टा TF is equals to KF into M फॉर मोलॅलिटी. आणि मोलॅलिटीचा फॉर्म्युला काय आहे? मोलॅलिटीचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, मोलॅलिटी इज इक्वल्स टू W अपॉन M into 1000 upon capital W. So therefore this formula put in that equation delta TF. आता हा जो फॉर्म्युला आहे तो या ठिकाणी आपण पुटअप करूयात. डेल्टा TF इज इक्वल्स टू KF into W upon M into 1000 upon capital W. हा फॉर्म्युला तयार झाला. जर तुम्हाला relation between molality and depression in freezing point, according to that concept we find out the molecular mass of solid किंवा molecular mass of solute. यावरून जर तुम्हाला molecular mass solute कॅल्क्युलेट करायचा असेल तर त्यावेळेस हे इक्वेशन काय येईल? आता याच्यामध्ये डेल्टा TF डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट, डेल्टा TF इज अ डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट, KF इज अ freezing point constant that is called cryoscopic constant. KF is a freezing point constant that is called cryoscopic constant. W weight of solute, M molecular mass of solute, 1000 is a constant term and capital W is a weight of solvent in gram. जर आपल्याला एखाद्या सॉलिडचा मॉलिक्युलर मास कॅल्क्युलेट करायचा असेल तर हा M आपण इकडे घेऊयात. मग हे इक्वेशन काय तर M is equals to KF into W into 1000 upon आता काय काय आलं बघा, M कॅल्क्युलेट करायचा, हा डेल्टा TF इकडे येईल, डेल्टा TF into कॅपिटल W. या फॉर्म्युल्याने तुम्ही ज्या सोल्युशनमध्ये म्हणजे जे सोल्युशन फ्रीज होते त्या फ्रीजिंग सोल्युशनमध्ये जर सोल्यूट ॲड केलेला असेल, त्याचं वेट जर माहिती असेल, सॉल्व्हंटचं वेट माहिती असेल, सोल्यूटचं वेट माहिती असेल, तर जो सबस्टन्स तुम्ही डिसॉल्व केलेला आहे त्याचं मॉलिक्युलर मास आपल्याला कॅल्क्युलेट करता येतं. लक्षात येते? म्हणजे तुम्हाला KF पाहिजे, फ्रीजिंग पॉईंट कॉन्स्टंट माहिती पाहिजे, वेट माहिती पाहिजे, सोल्यूटचा आणि सॉल्व्हंटचा, डेल्टा TF टेम्परेचर, फ्रीजिंग पॉईंट, प्युअर सॉल्व्हंट, सोल्युशनचं, त्यानुसार तुम्हाला मॉलिक्युलर मास कॅल्क्युलेट करता येतो. लक्षात आलं सगळ्यांना लक्षात आलं. मग हा M काय आहे? मोलार मास, मॉलिक्युलर मास, KF फ्रीजिंग पॉईंट कॉन्स्टंट, त्याला म्हणायचं क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट, W इज अ वेट ऑफ सोल्यूट, 1000 इज अ कॉन्स्टंट,
डेल्टा टी एफ इज अ डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट अँड डब्ल्यू इज अ वेट ऑफ सॉल्व्हंट इन ग्रॅम. डब्ल्यू इज अ वेट ऑफ सॉल्व्हंट इन ग्रॅम. चला, आले का क्लिअर इथपर्यंत सगळे? काही शंका आहे? मग तुमचा हा पॉईंट क्लिअर झाला, हा पॉईंट क्लिअर झाला, हा पॉईंट क्लिअर झाला आणि हा पॉईंट क्लिअर झाला. रिलेशन बिटवीन मोलॅलिटी अँड डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट याचा वापर करून आपण काय कॅल्क्युलेट करू शकतो? मॉलिक्युलर वेट ऑफ सोल्यूट. याच्यामध्ये जो काही डिझॉल्व्ह केला सोल्यूट आहे त्याचं मॉलिक्युलर मास आपण कॅल्क्युलेट करू शकतो. काही शंका आहे का बघा इथपर्यंत? काही शंका आहे का विद्यार्थी मित्रांनो इथपर्यंत? ऑल क्लिअर? चला, तर आता काय करायचं माहिती का, या कन्सेप्ट आय थिंक आपल्याला समजल्या असतील. तर या कन्सेप्टवरती किंवा या फॉर्म्युल्यावरती आपण काय करणार आहोत, आता क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. फॉर्म्युले लक्षात आले का बघा? कशाला काय म्हणायचं ते लक्षात आले का बघा? त्याच्यानंतर आपण या फॉर्म्युल्यावरती क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. ओके, याच्यावरती आपण क्वेश्चन सॉल्व्ह करूयात. बाकीचे खूप सारे क्वेश्चन तुम्ही JEE किंवा नीटच्या बुक्समधून सॉल्व्ह करू शकता. ऑल क्लिअर? नीटच्या किंवा JEEच्या बुक्समधून तुम्ही सॉल्व्ह करू शकता विद्यार्थी मित्रांनो. तर आता सध्या आपण काही क्वेश्चन, साधे साधे क्वेश्चन किंवा आतापर्यंत विचारलेले क्वेश्चन अशा प्रकारचे बोर्ड, JEE, नीट या टाईपचे आपण क्वेश्चन सॉल्व्ह करूयात. आणि मग तुम्हाला प्रॅक्टिसला काही क्वेश्चन आपण तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करता येईल ना? ओके, काही शंका आहे? चला, शक्यतो शंका नसतातच, कारण अभ्यास खूप असल्यानंतर शंका येतात. अभ्यास नसल्यामुळे थोडंसं शंकांना प्रॉब्लेम येतो. आय थिंक आपण सगळेजण छान घरी बसून खूप सारा अभ्यास करत असाल अशी अपेक्षा मी ठेवायला काही हरकत नाही. क्वेश्चन, an aqueous solution containing, क्वेश्चन आहे an aqueous solution containing 1.25 gram of a solute, 1.25 gram of a solute, in 100 gram of water, in 100 gram of water froze at minus -0.42 degrees Celsius, calculate molecular weight of solute. Calculate molecular weight of solute. Kf, that means depression constant, is Kf is equals to 1.840. Kf is equals to 1.840 Kelvin kilogram per mole. That is given. 1.840 Kelvin kilogram per mole. चला, काय काय दिले पहा जरा सिस्टमॅटिकली. काय दिलेलं आहे बघा, एक ॲक्वेस सोल्युशन आहे ज्याच्यामध्ये 1.25 ग्रॅम ऑफ अ सोल्यूट, म्हणजे आपला फॉर्म्युला काय, पहिला फॉर्म्युला किंवा गिवन. या ठिकाणी आपण गिवन लिहू. गिवन मध्ये काय काय दिले पहा. पहिलं दिलेलं आहे काय, ॲक्वेस सोल्युशन 1.25 ग्रॅम ऑफ सोल्यूट. दॅट मीन्स डब्ल्यू दिलेला आहे 1.25 ग्रॅम, डब्ल्यू दिलाय. त्याचबरोबर कॅपिटल डब्ल्यू पण दिलाय, कॅपिटल डब्ल्यू दिलाय. वेट ऑफ सॉल्व्हंट 100 ग्रॅम. ओके, त्याचबरोबर हे दोघं ऍड केल्यानंतर जे डिफरन्स आहे, दोघांमधला डिफरन्स जो आहे डेल्टा टी एफ हा आहे
मायनस 0.42 डिग्री सेल्सिअस, डेल्टा टी एफ इज इक्वल्स टू मायनस 0.42 डिग्री सेल्सिअस. तुम्ही त्याला केल्विनमध्ये कन्वर्ट करून घेऊ शकता, नाहीतरी तुम्ही ॲज इट इज ठेवलं तरी ते केल्विनमध्येच आहे. असं काही कंपल्सरी नाही की बाबा तो डिग्री सेल्सिअसमध्ये असेल तर मग सर कसं असं. आता मुद्दा कसा आहे पहा, फ्रीजिंग पॉइंट ऑफ प्युअर सॉल्व्हेंट, डेल्टा टी एफ इज इक्वल्स टू T0 मायनस टीएस, राईट. बघा कसे येते ते. त्याच्यानंतर जी कंडिशन दिलेली आहे, तर या ठिकाणी T0 इज अ फ्रीजिंग पॉइंट ऑफ प्युअर सॉल्व्हेंट, दॅट मीन्स 273 केल्विन, 273 केल्विन. आणि सोल्यूट ऍड केल्यानंतर सोल्युशनचा फ्रीजिंग पॉइंट किती आहे, तर सोल्युशनचा फ्रीजिंग पॉइंट हा 273 मायनस 42. या ठिकाणी काय आला, या ठिकाणी 1, इथं आला 7 4 3, इथं आला 2 2. सो इट इज अ सोल्युशन is a 231 Kelvin. That is a Kelvin, it is Kelvin. So therefore delta TF is equals to 273 मधून 231 मायनस करा, आन्सर येतं, मायनस करा, या ठिकाणी आन्सर येतं, इथं आला 2, इथं आला 4, इथं आला 0 पॉइंट अँड दॅट इज अ प्लस. म्हणजे हे तुम्ही डायरेक्टली प्लस यूज करू शकता. ओके, 0.42. मुद्दा लक्षात आला काय, 42 कसं काय आलं, हा 0.42 काय आहे केल्विन मध्ये, म्हणजे याला तुम्ही डायरेक्टली 0.42 केल्विन असं सुद्धा यूज करू शकता. कारण का, याचा फ्रीजिंग पॉइंट किती, फ्रीजिंग पॉइंट ऑफ प्युअर सॉल्व्हेंट वॉटर, त्याचा फ्रीजिंग पॉइंट 0. आणि सो कुठला फ्रीजिंग पॉइंट आहे, तो कोणाचा आहे, 42 डिग्री सेल्सिअस सोल्युशनचा फ्रीजिंग पॉइंट आहे. दोघांचं सबट्रॅक्शन -42. आता इथं काय मायनस येईल का, नाही, केल्विन मध्ये कन्वर्ट केलेला आहे, +42. मग फॉर्म्युला काय आहे, m इज इक्वल्स टू, फॉर्म्युला काय तो सांगा, m इज इक्वल्स टू kf इंटू w, m इज इक्वल्स टू kf इंटू w इंटू 1000 डिवायडेड बाय डेल्टा tf इंटू कैपिटल W. बरोबर ना. kf is a freezing point constant, w is a weight of solute, 1000 is already in formula, delta tf हा इथं ठेवणार आपण 42 आणि w is equals to काय आहे, weight of solvent. सो m is equals to kf ची व्हॅल्यू दिली आहे 1.840, weight of solute आहे 1.25 into 1000 डिवायडेड बाय, या ठिकाणी आलं 0.42 into 100, हे दोन कॅन्सल. त्याच्यानंतर डेसिमल पॉइंट m इज इक्वल्स टू 1.840, हा डेसिमल पॉइंट 2 नंतर, हा डेसिमल पॉइंट नंतर, इंटू 125 इंटू 10 डिवायडेड बाय 42 आलं. आणि मग याच्या निम्मा 5 बे 5 10, बे 2 4, बे 1 बे, त्याच्यानंतर 3, 5 आणि 3 8, 5 आणि 3 8, इथं नाही, 8 आणि 4 12 आणि 13, इथं पण नाही, डायरेक्ट 21 डिवाइड करा आणि मग आन्सर येतं m इज इक्वल्स टू, हे सगळं डिव्हिजन केल्यानंतर आपल्याकडे आन्सर येतं 54.76. 54.76. क्लिअर झालं. फक्त भागाकार करायचा त्या ठिकाणी, या ठिकाणचा हा भागाकार केला की आपल्याकडे आन्सर येऊन जातं काय, तर 54.76. तर अशा प्रकारचे क्वेश्चन आपल्याला या एमसीक्यूच्या माध्यमातून, थिअरॉटिकलच्या माध्यमातून सॉल्व्ह करायची आहेत. ओके, चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, आता या व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट आणि एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंटच्या माध्यमातून काही एमसीक्यूज टाईपचे क्वेश्चन आपण घेणार आहोत नेक्स्ट लेक्चरला. आणि मग
किंवा थेरॉटिकल काही क्वेश्चन घेऊ, काही MCQच्या टाईप्स ऑफ क्वेश्चन घेऊयात आणि मग आपण हा टॉपिकचे आणखी एक 2-3 पॉईंट बाकी आहे. टॉपिक जवळपास ओव्हरऑल संपत आलेला आहे. ओव्हरऑल टॉपिक संपत आलेला आहे. फक्त ऑस्मोटिक प्रेशर बाकी आहे. वॅन टॉप फॅक्टर हा पॉईंट जो आहे आपल्या टेक्स्टबुकमध्ये घेतलेला, तर तो यावर्षीच्या 25% सिलेबसमध्ये रिड्यूस करण्यात आलेला आहे. त्याच्यामुळं तो आपण घेणार नाहीत. ओके, क्लिअर का? चला ठीक आहे. आज या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. उद्याच्या लेक्चरला म्हणजे नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट कन्सेप्ट घेऊन नेक्स्ट पॉईंट घेऊन येणार आहोत. तुर्तास इथेच थांबूयात. थँक्यू, थँक्स अ लॉट.